हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर नेहा डोंगावकर, मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि आपलं चॅनल जे आहे स्किन हिम सोल्युशन, त्याच्यावर मी तुम्हाला स्किन आणि हेअरशी रिलेटेड नेहमी माहिती देत असते. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो हेअर लॉस आफ्टर मेनोपॉज हा विषय आहे आपल्या व्हिडिओचा. जनरली 40 नंतर बायकांना केस गळण्याच्या खूप साऱ्या तक्रारी दिसून येतात किंवा आपणही बघतो. तर ह्याच्यामध्ये काय कारण असतं केस गळण्याचं, तर हे आपण पहिले बघूया. आणि आपलं रेग्युलर जे टीनेजर लोक असतात त्यांचा हेअर लॉस आणि ह्या हेअर लॉसमध्ये खूप फरक असतो. तर मेनोपॉज नंतर काय होतं की मेनोपॉज जेव्हा होतो तेव्हा ओव्हरीजमधून जे सिक्रेशन्स बाहेर येत असतात आणि त्याच्यापासून जे एग्स बनत असतात आणि जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर दर महिन्याला जो मेन्स्ट्रुअल सायकल्स येत असतात तर ते थांबून जातं आणि हळूहळू ओव्हरीज एग बनवायला बंद करते आणि मेन्स्ट्रुअल सायकल्स बंद होतात. आता हे बंद होताना ते आधी पहिले इरेग्युलर होतात, त्याला आपण प्री मेनोपॉज म्हणू. आणि जर काही कारणाने युट्रसमध्ये फायब्रॉइड आहे किंवा काही युट्रसच्या कंप्लेंट्स आहे किंवा युटेराईन कॅन्सर आहे कोणाला, अशा विविध प्रकारच्या कंडिशनमध्ये बऱ्याचदा ते ऑपरेट केलं जातं आणि युटरस काढून टाकलं जातं. त्याला हिस्टेरेक्टॉमी म्हणतात. तर जर काही कारणाने वयाच्या 35मध्ये सुद्धा काही स्त्रियांचं युटरस रिमूव्ह केलं जातं तर या कंडिशनला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो, म्हणजे आर्टिफिशियल मेनोपॉज असतो हा. तर जेव्हा हे असं घडून येतं त्याच्यानंतर जे सिक्रेशन्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे फिमेल हार्मोन्स आहेत याचे सिक्रेशन्स हळूहळू कमी व्हायला लागतात. जर त्या ओव्हरीज सर्जरी थ्रू किंवा टाय केलेल्या असेल तर एकदम हे सिक्रेशन्स बंद होत नाही, पण त्याचं प्रमाण मात्र हळूहळू कमी व्हायला लागतं. तर मग हे जेव्हा असं फिमेल हार्मोन्सचं प्रमाण कमी व्हायला लागतं तर त्यावेळेस आपले जे हेअर्स आहेत तर त्या हार्मोन्सचे प्रमाण नॉर्मल असताना आपले हे केस हे खूप स्ट्रॉंग असतात हेअर्स आणि लॉंग लिव्ह करतात आपल्या स्काल्पवर, म्हणजे बरेच दिवस राहतात आणि नंतर मग त्याचं ते गळतात. जी टायलोजन फेज आपण म्हणतो केसांची की ते जे गळतात तर ही खूप उशिरा येते आणि केसांचा जो थिकनेस आणि स्ट्रेंथ आहे ती त्या हार्मोन्समुळे खूप चांगली असते. पण जसं जसं याचे प्रमाण कमी व्हायला लागतं तेव्हा मग ते केस थिन व्हायला लागतात. तर हाच एक तरुण मुलामुलींमध्ये आणि आफ्टर मेनोपॉज हेअर थिनिंग जे होतं तो हा बेसिक फरक आहे हेअर लॉसमध्ये. खूप थिन होतात केस. तर मग हेअर थिनिंग जेव्हा घडून येतं त्याच्यामुळे पण केस खूप कमी दिसायला लागतात आणि असं आपण जो म्हणतो की मेल बाल्डनेस असतो, पुरुषांना जे टक्कल असतं तशा प्रकारचं टक्कल सहसा स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. त्यांचे ऑल ओव्हर केस थिन होतात आणि पातळ झाल्यामुळे आणि गळाल्यामुळे जास्त त्याचे लेअर कमी होतात. बऱ्याचदा फ्रंटल साईडला कमी होतात किंवा मग मध्ये असे पॅचमध्ये आपल्याला कमी दिसतात. तर अशा पद्धतीचा हा हेअर लॉस आफ्टर मेनोपॉज दिसून येतो. मग हा जो हेअर लॉस होतो तर हे फिमेल हार्मोन्स कमी होतात, त्याच वेळेस अँड्रोजेनिक हार्मोन्स म्हणजे मेल हार्मोन्स वाढायला लागतात. मेल हार्मोन्स वाढल्यानंतर काय होतं नेमकं की जे हेअरचं जे रूट असतं खाली ते खूप श्रिंक व्हायला लागतं. ते जर श्रिंक झालं की तो केस तुटून पडतो आणि ते फॉलिकलच बंद होऊन जातं. अशा पद्धतीने केस कमी व्हायला लागतात डोक्यावरचे. तर हे मेल हार्मोनमुळे घडून येतं. तर ह्याच्यामुळे जेव्हा हे केस स्काल्पवरचे कमी होतात त्याच वेळेस फेशियल हेअर म्हणजे आपण असं म्हणू की इयर टू इयर ह्याच्यामध्ये इथल्या साईडला साधारणतः बऱ्याचदा हेअर ग्रोथ व्हायला लागते. तर त्या हार्मोन्सचं जे मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यामुळेच ही हेअर ग्रोथ होती. मग तिथे काही अनवॉन्टेड फेशियल हेअर यायला लागतात. हे दोन्ही चेंजेस आफ्टर मेनोपॉज दिसून येतात. आणि जर वेळीच आपण काळजी घेतली किंवा प्री मेनोपॉज असताना बाकीचे जे काही आपण डाएट प्रॉपर घ्यायला पाहिजे किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीकडे लक्ष द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर वेळीच केल्या तर आफ्टर मेनोपॉज जास्त वर्ष झाल्यानंतर हा जो केसांची जी हानी होते तर ती कमी होऊ शकते. तर या पद्धतीने हेअर लॉस आपल्याला आफ्टर मेनोपॉज दिसून येतो. मग तो आर्टिफिशियल मेनोपॉज, प्री मेनोपॉज किंवा आफ्टर मेनोपॉज म्हणजे आपण पोस्ट मेनोपॉज म्हणू. ह्या तिन्ही वेळेस तर हे सिम्पटम्स केसांचे दिसूनच येतात.
मग आता हे दिसून येतात, तर हे क्युरेबल आहे की नाही हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो, की आता एकतर वय तर वाढतंय, तर निश्चितच आपण हे केस जे गळतात आहे किंवा थिन होतात ते, तर हे आपल्याला रिव्हर्सेबल होऊ शकतात. म्हणजे आपण त्याच्यावर वर्क करू शकतो. तर ते कशा प्रकारे करू शकतो आपण ते आता बघूया. जनरली काय होतं की इस्ट्रोजनची लेवल कमी झाली की एन्झायटी त्याचे जे प्रमाण आहे तर ते कमी झाल्यामुळे आपल्याला एन्झायटी किंवा मूड स्विंग्स हा प्रकार स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. तर ती डिप्रेशन म्हणा किंवा एन्झायटी ही जी दिसून येते, हा स्ट्रेस कमी करणं पहिले गरजेचं आहे. तर इन्सोमनिया पण असतो याच्यामध्ये, म्हणजे रात्रीची झोप लवकर न येणं किंवा डिस्टर्ब झोप असणं, कमी वेळ झोपणं, हे जनरली मेनोपॉजनंतर बायकांमध्ये दिसून येतं. तर ह्याच्यासाठी स्ट्रेस रिड्यूस करायचा असेल तर तुम्हाला तुमचं ऑक्सिजन इनहेलेशन वाढवावं लागेल. ब्रीदिंग आणि योगा ह्या दोन्ही गोष्टी जर रेग्युलर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केल्या तर स्ट्रेस कमी होऊ शकतो. आणि ब्रीदिंग वाढल्यामुळे तुम्हाला एक हॅपीनेस पण जास्त वाढवू शकतो तुम्ही त्याने. तुमची जी हालचाल करण्याची आपण त्याला म्हणतो चपळपणा, हा पण आफ्टर मेनोपॉज कमी होतो. त्याच्यामध्ये अनेक कारणं आहे. कॅल्शियम कमी होणं किंवा जॉईंट्स वीक होणं, काही स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस असतो, कॅल्शियमची कमतरता असते, त्याच्यामुळे हाडं पण ठिसूळ व्हायला लागलेली असतात. तर हे कमी करण्यासाठी तुम्ही योगा आणि प्राणायाम हे पण रेग्युलर करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी त्याच्यामध्ये काळजी घ्यायची असताना आपण बऱ्याचदा हे पण लक्षात येतं की न्यूट्रिशनल सप्लिमेंट कमी पडतात. म्हणजे जसं की फोलिक ॲसिड कमी पडतं आहे किंवा आपण जे फॅटी ॲसिड म्हणतो ते पण हेअरच्या ग्रोथसाठी खूप चांगलं असतं. तर मग ते कशातून मिळवायचं, तर ते मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नट्स म्हणजे वॉलनट, कॅश्यूनट, फ्लेक्सीड ऑइल ह्याचं प्रमाण तुम्ही डाएटमध्ये चांगलं ठेवायला पाहिजे. मोनोसॅच्युरेटेड ऑइल म्हणजे ऑलिव्ह ऑइल आणि सिसम ऑइल, तर तुम्ही तुमच्या रुटीनली आहारामध्ये जे काही डाएट घेता त्याच्यामध्ये ह्या 2 ऑइलचा समावेश केला तर ते केसांसाठी खूप चांगलं आहे. आणि जर फोलिक ॲसिड आणि B6 ह्याचं सप्लिमेंट कमी असेल तर तुम्ही त्याचे पण सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे किंवा तशा प्रकारचा आहार तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही आणला तर ते केसांसाठी लाभदायक आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नसेल की नेमकं काय चेंजेस होतात त्या शरीरामध्ये, तर त्याच्यासाठी एक सिम्पल ब्लड टेस्ट, कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो आपण, ते एक CBC आणि थायरॉईडचं जर तुम्हाला शंका असेल तर थायरॉईड टेस्ट, ह्या टेस्ट पण करून घ्यायला पाहिजे. फोलिक ॲसिड किती आहे त्याचं जर प्रमाण आपल्या लक्षात आलं तर मग त्याला त्या पद्धतीने सप्लिमेंट्स घेतले तर तुमच्या केसांची वाढ आणि हेअर थिनिंग पण आपण थांबवू शकतो. तर या पद्धतीचं पण तुम्ही डाएट तुमच्या आहारामध्ये घेतलं आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी जर रुटीनली काही स्टेप्स उचलल्या तर तुमचा हेअर लॉस बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि जेव्हा मेनोपॉज होतो म्हणजे 40-50 मध्ये, तेव्हा तुम्ही तुमच्या केसांवर जास्त प्रयोग करणं 100% टाळायलाच पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो की सारखं हेअर ड्रायरनी केस सुकवणं, स्ट्रेटनिंग, पर्मिंग ह्या ज्या ट्रीटमेंट्स होतात तर ह्यावेळेस केस खूप नाजूक झालेले असतात आणि पातळ झालेले असतात. तर त्याच्यावर शक्यतो ह्या ट्रीटमेंट्स, वेगवेगळे शॅम्पू ह्याचा प्रयोग 50 नंतर थोडा थांबवावा. किंवा केसांना कसले केमिकल्स लावून काही प्रक्रिया केल्या जातात तर ते शक्यतो टाळावे. कारण ह्याच्याने जेव्हा केसांचं नुकसान होतं तर ते भरून येण्यासाठी त्यावेळेस आपल्याला जसं एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचं प्रोटेक्शन नसतं. हे प्रोटेक्शन आपण थोडक्यात सांगायचं तर गमावलेलं असतं. त्यावेळेस त्याच्यावर अतिरेकी प्रयोग करू नये. तर ह्या प्रकारची जर काळजी घेतली तर मेनोपॉजमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या केसांचं सौंदर्य नक्कीच राखू शकता. आता ह्याच्यामध्ये काय काय ट्रीटमेंट्स आपण घेऊ शकतो आणि आपल्या केसांना बऱ्यापैकी रिव्हर्सिबल करू शकतो तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पाहत राहा तुम्ही पुढचा व्हिडिओ स्किन हिल सोल्युशनच्या YouTube चॅनलवर. थँक्यू.